नमस्कार, मी विशाल रांगणकर स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। ब्लड प्रेशर हा एक असा रोग झालेला आहे जो आज बहुतेक सगळ्यांनाच आहे। स्वाइन फ्लू सारखा ब्लड प्रेशर हा आजार आज समाजात पसरत चाललेला आहे। आज ब्लड प्रेशरमुळे कितीतरी लोक त्रस्त आहेत, औषध गोळ्यांवरती डिपेंडेबल आहेत। त्यांनी एक दिवस जरी ती गोळी घेतली नाही ना तर त्या ब्लड प्रेशरमुळे त्यांना चिडचिडल्यासारखं होतं, डोकं जड होतं, गरगरल्यासारखं होतं, चक्कर येण्याचा त्रास होतो। सो एवढा ब्लड प्रेशरमुळे माणूस त्या गोळ्यांवरती डिपेंडेबल आहे। तर आज या ब्लड प्रेशरलाच आपण आपल्या आयुष्यातनं रिलीज करणार आहोत। या ब्लड प्रेशरपासून आपण स्वतःला मोकळे करून घेणार आहोत। चला कसं ते शिकून घेऊया। आणि त्यासाठी आपल्याला एक सिंपल ब्रीथिंग एक्सरसाइज करायची आहे, एक सिंपल प्राणायाम करायचा आहे जो फक्त 2 मिनिटाचा आहे। आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की ह्याच्यासाठी काही तुम्हाला शारीरिक कष्ट पडणार नाहीये का ब्रह्ममुहूर्तावर उठायची गरज नाहीये। तुम्हाला जसा वेळ मिळेल ना तशी तुम्ही ते एक्सरसाइज करायची आहे। तुम्ही सिरियल्स जरी बघत असाल, टीव्हीवरती काय कार्यक्रम बघत असाल तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट जरी लागल्या तरी 2 मिनिटं ती एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या आयुष्यातनं हा ब्लड प्रेशरचा त्रास कायमचा दूर करा। ती ब्रीथिंग एक्सरसाइज आहे अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक। नाव ऐकून टेन्शन घेऊ नका, अतिशय सोपे एक्सरसाइज आहे, सहज करू शकाल। हा प्राणायामातला पहिला पार्ट आहे ज्याला अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक म्हणतात। याच्यामध्ये करायचं काय आहे, अगदी इझी आहे की 5 सेकंद आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे आणि 5 सेकंद बाहेर सोडायचा आहे। परत 5 सेकंद श्वास आत घ्यायचा आहे आणि परत 5 सेकंद बाहेर सोडून द्यायचं आहे। असं 5-5 सेकंद 2 मिनिटं करायचं आहे। मी परत सांगतोय बघा, काही नाही, तुम्ही 5 सेकंद फक्त श्वास आत ओढायचा आहे असा 1 2 3 4 5 आणि मग बाहेर सोडायचं आहे 1 2 3 4 5। हे असं 5-5 सेकंद, 5 सेकंद श्वास आत घ्यायचा, 5 सेकंद बाहेर सोडायचा आहे। हे तुम्ही घड्याळाच्या समोर बसून करा किंवा छोटासा अलार्म क्लॉक असेल तर ते तुमच्या समोर ठेवून ही ब्रीथिंग एक्सरसाइज करा, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर टायमर असेल तर तो टायमर सेट करा आणि ही एक्सरसाइज करा। फक्त 2 मिनिटं करायचं आहे। याच्यामुळे काय होतं की आपण नॉर्मल ब्रीथिंगमध्ये आपल्या शरीरात एवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही। हा प्राणायाम जेव्हा करतो आपण त्यावेळेला आपण 5 सेकंद श्वास आतमध्ये घेतो आणि 5 सेकंद श्वास बाहेर सोडतो। त्याच्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित होतो, अगदी मर्यादित आपल्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो 2 मिनिटांमध्ये। त्यामुळे आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन्स हे व्यवस्थित होतं, आपल्या शरीरामध्ये मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो। आज ब्लड प्रेशरचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे टेन्शन। आज माणूस एवढा टेन्शनमध्ये आहे ना, नोकरी व्यवसायाचं टेन्शन, घरच्या जबाबदारीचं, रिस्पॉन्सिबिलिटीचं टेन्शन, रिलेशनशिपचं टेन्शन आहे, त्याला आजारपणाचं टेन्शन आहे आणि या टेन्शनमध्ये त्यांनी स्वतःला अगदी गुरफटवून घेतलेलं आहे। मग या टेन्शनपासून रिलीज मिळण्यासाठी तो व्यसनांच्या आहारी जातोय किंवा मोबाईल किंवा इंटरनेटमध्ये अडकून पडलेला आहे, टीव्ही सिरियल्समध्ये अडकून पडलेला आहे की त्या टीव्ही सिरियल्समधल्या त्या हिरोईनचं दुःख स्वतःच्या दुःखापेक्षा मोकळं वेगळं वाटतं, जरा भारी वाटतं आणि तो त्या टेन्शनपासून तात्पुरता रिलीज व्हायला बघतो। परंतु ते टेन्शन त्याच्या आतमध्ये त्याचा व्यवस्थित ब्रीथिंग न झाल्यामुळे, शरीराच्या आतमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे तो ब्लॉकेजेस म्हणून त्याच्या आतमध्ये स्टोअर होतो। आणि याच टेन्शनमध्ये माणूस हायपर झाला म्हणजे रागवला तर त्याचं हार्ट पंप वाढतं, किंवा जर ते रागवलेलं जरी नसेल आणि डिप्रेशनमध्ये असेल तर त्याचा हार्ट पंप्स ते अतिशय स्लो होतं, म्हणजे जे नॉर्मली हार्ट पंप व्हायचं असतं ना ते थांबतं। आणि ह्यालाच हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशरचा त्रास म्हणतात। हाय ब्लड प्रेशर जर अगदी हार्टची जर काउंटिंग वाढली तर तो हार्ट अटॅकवर जातो। सो आपल्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी
एकच करायचं आहे, ती म्हणजे ही ब्रीथिंग करायची आहे. ही ब्रीथिंग केल्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट अनुभवायला येईल ती म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या डोक्यातनं निगेटिव्ह विचार दूर होतील. जे सतत तुम्हाला सतवत असतात ना, आजारपणाचे, नोकरी व्यवसायाचे, रिलेशनशिपचे, ते विचार जे सतत चालू असतात ना, ते थांबतील. तुमचा फोकस हा तुमच्या श्वासाकडे येईल. तुम्हाला व्यवस्थित ते एक प्रकारचं मेडिटेशन एक्सरसाइज आहे ही, अंतरकुंभक बाह्यकुंभ. ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा ब्लड प्रेशरचा जो त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, तो त्रास तुमच्या आयुष्यातनं दूर होईल. तुम्ही आरोग्यवान व्हाल, ह्या त्रासापासून मुक्त व्हाल. ही माझी 100% गॅरंटी आहे, 1% डाऊट नाही. पण आता ज्यांचे ह्या हाय ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर्सवरती ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या औषधं चालू आहे, त्यांनी त्या लगेच बंद करायच्या नाही आहेत, त्या कंटिन्यू ठेवायच्या आहेत. त्याच्याबरोबर ही 2 मिनिटाची एक्सरसाइज सुरुवात करायची आहे. तिची प्रॅक्टिस करायची आहे आधी व्यवस्थित आणि ती अप्लाय करायची आहे. दररोज कमिटेडली ती फॉलो करायची आहे. आणि जसे जसे तुम्ही कमिटेडली फॉलो कराल ना, तर माझी गॅरंटी आहे मग तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे तुमचा ब्लड प्रेशर चेक करायला जा. तो डॉक्टर तुम्हाला हे सांगेल की तुमचा हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरचा त्रास निघून गेलेला आहे. तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल, याबद्दल मला 1% पण डाऊट नाही आहे. पण डायरेक्टली हे होणार नाही, एका दिवसात किंवा 2-3 दिवसात डायरेक्टली होणार नाही. हे तुम्हाला कमिटेडली फॉलो करायचं आहे, त्यावेळेला ह्याचा रिझल्ट मिळेल आणि तुमच्या आयुष्यात ना या हाय ब्लड प्रेशरच्या आणि लो ब्लड प्रेशरच्या, कुठल्या पण ब्लड प्रेशरचा जो त्रास आहे ना, त्याच्यातनं तुम्ही मुक्त व्हाल. कारण मला एकच वाटतं की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे गोळ्या घेताय ना, त्या गोळ्यांच्या त्रासांपासून तुमची सुटका व्हावी फ्रेंड्स. कारण तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता की ज्या गोळ्यांचा काही साईड इफेक्ट होत नाही, त्यांचा काही इफेक्ट सुद्धा होत नाही. याचा अर्थ तुम्ही ज्या गोळ्या घेताय, तुम्हाला ब्लड प्रेशरवरती त्याच्यावरती इफेक्ट मिळतोय, तर कुठेतरी त्याचा थोडासा, जास्त नाही, थोडासा साईड इफेक्ट होतोय. आणि आपल्याला या ब्लड प्रेशरपासून स्वतःला मुक्त करून घ्यायचं आहे. सो आजपासूनच ही एक्सरसाइज फॉलो करा. कमिटेडली ही एक्सरसाइज रेग्युलरली 2 मिनिटं करायचं आहे. हे बघा, काहीही ह्याच्यात कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे. 2 मिनिटं मध्ये 5 सेकंद श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंद श्वास बाहेर सोडायचा आहे, 5 सेकंद श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंद बाहेर सोडायचं आहे. हे फक्त 2 मिनिटं करायचं आहे. हे एवढं 2 मिनिटं करायचं आहे आणि आपल्या आयुष्यात ना हा जो ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना, ज्या ब्लड प्रेशरसाठी आपण केमिस्टवाल्यांना जे पैसा पुरवतोय ना, आपल्या कष्टाची कमाई, ती बंद करायची आहे. डॉक्टरला जी आपण आपल्या कष्टाची कमाई पुरवतोय ना, ती बंद करून टाकायची आहे. आपले पैसे आपल्यासाठीच वापरायचे. ओके, सो ही ब्रीथिंग एक्सरसाइज फॉलो करा आणि आपल्या आयुष्यात ना हा ब्लड प्रेशरचा त्रास दूर करा आणि निरोगी आनंद आणि पैसा ह्याचा तो आपल्या एन्जॉयमेंटसाठी वापरा, आपल्या ग्रोथसाठी वापरा. सो थँक्यू, धन्यवाद. परत भेटूया. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट्समध्ये लिहून ठेवा. मी माझ्या परीने त्याच्यावरती सॉल्युशन देण्याचा प्रयत्न करेन, व्हिडिओ बनवीन. आणि आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद आणि परत भेटूया. थँक्यू.